आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी अगदी सहजपणे करतो नाही का? सकाळी उठणं, ब्रश करणं, आपल्या आवडीचा चहा बनवणं, यावर आपण कधी फार विचारही करत नाहीत. पण जरा विचार करा, जर ह्या सोप्या गोष्टी अचानक अवघड वाटू लागल्या तर? म्हणजे एखादी दुखापत, आजारपण किंवा अगदी मानसिक ताणतणाव यामुळे आपलं रोजचं जगणंच बदलून गेलं तर? नेमकं काय होतं अशा वेळी? आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तर आजच्या या चर्चेत आपण ऑक्युपेशनल थेरपीच्या दुनियेत डोकावणार आहोत. म्हणजे रोजचं आयुष्य पुन्हा कसं मिळवता येतं, ही थेरपी नक्की आहे तरी काय, तिचा इतिहास काय सांगतो, याचा फायदा कोणाकोणाला होतो, आणि हो, यात करिअरच्या काय संधी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. आपण पाहतोच आहोत आजची जीवनशैली किती धावपळीची आणि तणावाची झाली आहे, आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. कधीकधी काही शारीरिक किंवा मानसिक अडचणींमुळे आपली रोजची साधी साधी कामं करणं सुद्धा एक मोठं आव्हान बनून जातं. पण एक प्रश्न आहे, स्वतंत्रपणे आणि अर्थपूर्ण आयुष्य जगणं म्हणजे नेमकं काय असतं? खरं तर आपल्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या हिमतीवर करू शकणं, यातच एक वेगळाच आनंद असतो नाही का? पण विचार करा, जेव्हा हेच करणं शक्य होत नाही तेव्हा साहजिकच मदतीची गरज भासते. आणि बरोबर याच ठिकाणी ऑक्युपेशनल थेरपीची म्हणजे व्यावसायिक थेरपीची एंट्री होते. हे क्षेत्र म्हणजे एक प्रकारे लोकांना त्यांच्या आयुष्याकडे परत घेऊन जाणारा एक पूलच आहे. तर मग ही ऑक्युपेशनल थेरपी नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी उपचार पद्धती आहे जी शारीरिक, मानसिक किंवा विकासाच्या पातळीवर अडचणी असलेल्या लोकांना त्यांची रोजची महत्त्वाची कामं पुन्हा करण्यासाठी मदत करते. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ फक्त नोकरी किंवा व्यवसाय नाहीये, तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अर्थपूर्ण क्रिया, म्हणजे अगदी स्वतःची काळजी घेण्यापासून ते शिकणं, खेळणं, काम करणं, हे सगळंच त्यात आलं. म्हणजे या थेरपीचा मुख्य हेतू फक्त क्लिनिकल ट्रीटमेंट देणं नाहीये, तर लोकांना सक्षम बनवणं, त्यांची स्किल्स वाढवून त्यांना एक समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगता यावं, यासाठी मदत करणं, हे यामागचं खरं ध्येय आहे. लोकांना पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं करणं, हेच याचं सार आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, ऑक्युपेशनल थेरपी हे नाव आपल्याला नवीन वाटत असलं तरी यामागची संकल्पना, म्हणजे लोकांना त्यांच्या आवडत्या कामात गुंतवून बरं करण्याची कल्पना, ही काही आजची नाहीये. तिची मुळं खूप खूप जुनी आहेत. याचा इतिहास खरंच खूपच रंजक आहे. विचार करा, अगदी इसवी पूर्व 100 मध्ये एस्क्लेपियाड्स नावाच्या एका ग्रीक डॉक्टरने मानसिक आजारांवर उपाय म्हणून संगीत आणि मसाज सारख्या गोष्टी वापरल्या होत्या. मग हळूहळू 18व्या-19व्या शतकात या पद्धती अजून विकसित झाल्या आणि अखेर 1910 साली अमेरिकन ओटी असोसिएशनने या प्रॅक्टिसला अधिकृतरित्या ऑक्युपेशनल थेरपी असं नाव दिलं. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या थेरपीचा फायदा नक्की कोणाकोणाला होतो? याचं उत्तर खरं तर खूप मोठं आहे. चला बघूया. खरं तर ही थेरपी अनेकांसाठी एक आशेचा किरण आहे. म्हणजे बघा, विकासाच्या समस्यांशी झगडणारी लहान मुलं असोत किंवा स्ट्रोक आणि पॅरालायसिसमधून सावरणारे प्रौढ, अगदी स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन सारख्या आजारांनी ग्रासलेल्या वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच याचा आधार मिळतो. उदाहरण घ्यायचं झालं तर स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला पुन्हा स्वतःचे कपडे घालता यावेत हे शिकवणं, किंवा ऑटिझम असलेल्या मुलाला शाळेतल्या गोंधळात त्रास होऊ नये यासाठी मदत करणं, हीच तर या थेरपीची खरी ताकद आहे. थोडक्यात काय, तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर याची मदत होऊ शकते. आता जर इतरांना मदत करण्यात, त्यांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यात समाधान मिळत असेल तर हे क्षेत्र एक उत्तम करिअर ऑप्शन ठरू शकतं. चला तर मग बघूया की या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय करावं लागतं. एक प्रोफेशनल ऑक्युपेशनल थेरपिस्ट बनण्याचा मार्ग अगदी ठरलेला आहे. सगळ्यात आधी तुम्हाला या विषयात बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री मिळवावी लागते. त्यानंतर एक नॅशनल लेव्हलची परीक्षा पास करावी लागते आणि मग मिळतो स्टेटचा लायसन्स, ज्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस सुरू करू शकता. पण एक गोष्ट आहे, या प्रोफेशनमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. तुमच्याकडे काही खास स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. जसं की समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्याची कला, त्याच्याबद्दल सहानुभूती, त्याचबरोबर एक सायंटिफिक अप्रोच, टीममध्ये काम करण्याची तयारी आणि प्रेशर हँडल करण्याची क्षमता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक चांगला थेरपिस्ट बनवतात. आणि हो, या कामाचं महत्त्व फक्त सामाजिक नाही तर आर्थिकही आहे. अमेरिकेसारख्या देशात एका ऑक्युपेशनल थेरपिस्टला सरासरी वर्षाला जवळपास $70,000 मिळतात. यावरूनच या प्रोफेशनचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आता भारतातली परिस्थिती बघितली तर सुरुवातीला पगार थोडा कमी वाटू शकतो,
म्हणजे साधारण 10 ते 12,000 रुपये महिना. पण जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा पगारात खूप मोठी वाढ होऊ शकते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे भारतातच नाही तर परदेशातही या प्रोफेशनल्सची मागणी प्रचंड वाढतीये. चला आता आपण समारोपाकडे वळूया आणि या क्षेत्राचा जो मूळ गाभा आहे, जो उद्देश आहे, त्यावर पुन्हा एकदा नजर टाकूया. थोडक्यात सांगायचं झालं तर ऑक्युपेशनल थेरपी हे केवळ एक शास्त्र नाहीये. ही लोकांना जगण्याचा जो एक मोठा व्यवसाय आहे त्यात पुन्हा एकदा सहभागी होण्यासाठी मदत करणारी एक कला आहे. ही लोकांना त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा अर्थपूर्ण बनवण्याची संधी देते. आणि जाता जाता एक छोटासा प्रश्न, आपल्या रोजच्या जगण्यातली अशी कोणती एक लहानशी गोष्ट आहे जी केल्याशिवाय आपला दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही? मग ती सकाळची कॉफी असो किंवा बागेत फिरणं, कदाचित त्याच छोट्याशा गोष्टीत आपल्या जगण्याचा खरा अर्थ दडलेला असतो. नक्की विचार करा.